रोज संध्याकाळी झोपताना सकाळी 6चा अलार्म फिक्स लावलेला असतो. का? तर सकाळी 6ला उठायचं. 6 म्हणता म्हणता कसं बस 6:15 6:30 पर्यंत उठू आणि 7ला जिमला जाऊ. जिमला जाऊन आता बॉडी बिडी बनवायची, एकदम तगडं व्हायचं. पण सकाळी होतं काय, 6चा अलार्म वाजला का स्नूज वरती बोर्ड जातं आणि पठ्ठा डायरेक्ट 8-9 वाजता उठतो. ठरवलेलं असतं आजपासून काहीच बाहेरचं खायचं नाही, तेलकट खायचं नाही, तुपकट खायचं नाही, फास्ट फूड खायचं नाही, काहीच खायचं नाही. आता थोडीसं डाएट करू. पण डॉमिनोज समोरून जाताना आपल्याला दिसतो ऑफरचा बोर्ड आणि लेकिन यार यहाँ में पिघल गया. मंडळी, किती वेळेस असं झालं आपल्या आयुष्यात की आपण एखादी गोष्ट ठरवली आणि ती पूर्ण करू शकलेली नाही. किती वेळेस आपण स्वतःला समजून सांगितलं नाही उद्यापासून नक्की उठायचं, पण कधीच उठलेलं नाही. किती वेळेस आपण स्वतःशीच हारलेलोय सांगा मला. भारतात क्रिकेट खेळणारे किती मुलं आहेत, त्यापैकी इंडियन क्रिकेट टीम मध्ये किती सिलेक्ट होतात आणि त्यातही चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला किती टीम आल्या होत्या. जिंकला कोण? एक भारत. आज पूर्ण भारताभर विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती यांच्या सगळ्यांचा उदो चालू आहे. फक्त यांचाच नाही तर पूर्ण टीमचा उदो चालू आहे. जिकडे तिकडे त्यांचे स्टेटस लावले जातात, जिकडे तिकडे त्यांना चॅम्पियन म्हणलं जातंय. मित्रांनो, कोणती गोष्ट मिळवणं एवढं सोपं आहे, एवढं सहजासहजी पॉसिबल आहे? बाकीच्या टीम्सला का नाही जमला? अहो, ते ज्यांच्या देशाची चॅम्पियन्स ट्रॉफी झाली त्यांना का नाही जमलं? सही पकडे हैं. मित्रांनो, विराट कोहलीचं फॅन फॉलोइंग एवढं मोठं आहे, पण विराट कोहलीचे कष्ट कधी कोणी पाहिलेत का? मी 2-3 वर्षाआधी विराट कोहलीचा इंटरव्ह्यू ऐकला होता, ज्याच्यात त्यांनी सांगितलं मी 8-9 वर्षापासून पोळी खाल्लेली नाही, गहू खाल्लेला नाही, भात खाल्लेला नाही, मसाले खाल्लेले नाही. म्हणजे विचार करा, तो माणूस फक्त उकडलेलं किंवा भाजलेलं एवढंच खातो कितीतरी वर्षापासून. काय कंट्रोल म्हणा? का त्याला काय पिझ्झा बर्गर आवडत नसेल, त्याला काय मसालेदार काळी आमटीची भाजी आवडत नसेल, त्याला नान पराठा, लच्छा पराठा, तंदूर पराठा, बटर पराठा आवडत नसेल? हे डेडिकेशन आहे मित्रांनो. याला म्हणतात सेल्फ कंट्रोल. नमस्कार मंडळी, मी प्रणव चौधरी स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण सेल्फ कंट्रोल बद्दल बघणार आहोत. ही गोष्ट मी तोंडावर पडल्यानंतरच मी शिकलो, पण नेमकं झालं काय माझ्यासोबत कसं हे आपण पुढे बघणारच आहोत. तर पहिले आपण बघूया सेल्फ कंट्रोल नसल्यानंतर काय काय होतं. ज्या माणसाचा स्वतःवर कंट्रोल नाही ना, त्याच्या स्वतःच्या नजरेतच काही किंमत नसती. का? अहो, स्वतःला दिलेले स्वतः शब्द पाळू शकत नाही म्हणल्यावर. आता उदाहरणार्थी एखादा मित्र तुम्हाला म्हणला उद्या आपण सकाळी 9 वाजता भेटू आणि पठ्ठा आलाच नाही, 9 टायमाला तुम्हाला काहीतरी कारण सांगून टांग दिली, तुमच्या नजरेत त्याची काही इज्जत राहिली का? नाही. तसंच तुम्ही तुमच्या मनाला सांगितलं होतं सकाळी 6 वाजता उठायचं म्हणून, उठले का? नाही. तुमचं मन इज्जत करणार आणि का केली पाहिजे? स्वतःची सेल्फ इस्टीमच तुम्ही मारून टाकता. हळूहळू काय होतं, हे माणसं छोटे छोटे कामं पण टाळायला लागतात. बसल्या जागीच सगळ्या गोष्टी, हे पाणी दे रे, आई हे दे रे, पप्पा ते दे रे, लहान भाऊ बहीण असले त्यांना पिदोडू घ्यायचं. छोटे छोटे घरातले कामं, लाईट बिल भर, मी नाही भरणार तूच भर. लग्न झालेलं असेल मोस्टली कामं बायकोवरती ढकलून द्यायचे, नवऱ्यावरती ढकलून द्यायचे आणि आयतं बसायचं. स्टेप्स आहेत ह्या. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. म्हणजे तुम्ही विचार करा, जर विराट कोहलीने तात्पुरतं अर्धा तासाच्या सुखासाठी एक पिझ्झा खाल्ला, किती वर्षाची तपश्चर्या मोडेल. मग क्षणिक सुखासाठी तुम्ही लॉंग टर्मचा मिळणारा फायदा सोडून देताय. मग सेल्फ कंट्रोल नसल्यावर अतिरिक्त खर्च, मोहांना बळी पडायचं, जिथं गरज नाही तिथं पैसे खर्च करायचे, नको त्या गोष्टी घरात आणायच्या, तर भले ते वापरू न वापरू, स्वतःच्या टायमाचा विचार नाही करायचा, टाइम कुठं चाललाय, कसा चाललाय, कोणासाठी पण कुठं तोंड घेऊन निघून जायचं. हा, जिथं गरज आहे तिथं गेलंच पाहिजे, पण जिथं गरज नाही तिथं हे सगळे सेल्फ कंट्रोल नसल्याचे दुष्परिणाम आहेत. महाराष्ट्रात 72% लोक, सर्वेनुसार 72% लोक ह्या आजारांना बळी पडलेले आहेत. हो, हा एक आजार आहे. सेल्फ कंट्रोल नसणं हा एक आजार आहे. याचं कारण भरपूर आहेत, पण आपल्याला कारणांकडे जाण्यापेक्षा याला दुरुस्त कसं करायचं याच्याकडे बघूया. तर मंडळी, आपण पहिले 5 मुद्दे समजून घेऊयात, ज्याच्याने तुमचं सेल्फ कंट्रोल आजपासूनच रिपेअर होईल. तर पॉइंट नंबर 1, तुमचे ट्रिगर्स ओळखा. ट्रिगर्स ओळखा म्हणजे जिथून तुमचं मन विचलित होतं ते ट्रिगर ओळखा. फॉर एक्झाम्पल, अभ्यास करायला बसले किंवा काही वाचन करायला बसले, तिथंच मोबाईल उघडणार, रील. पॅटर्न बनलेलं आहे. असं मोबाईलचा लॉक उघडला का इंस्टाग्राम 2-3 स्क्रॉल केले, एक्झिट मारायचं, तिथून स्नॅपचॅट, तिथं 2-3 स्क्रॉल केले, एक्झिट मारायचं, फेसबुक, तिथं 2-3 स्क्रॉल केले, एक्झिट मारायचं, व्हॉट्सअपचे 2-3 स्टेटस पाहिले, 2-3 ग्रुप चालले, एक्झिट मारायचं, मोबाईल लॉक करून ठेवून द्यायचा, 2 ओळी वाचायच्या, परत रिपीट. हे असं सायकल आहे. तुम्ही ऑब्झर्व करा. मी खूप लोकांचं ऑब्झर्व केलं, असा पॅटर्न बनलेला आहे त्यांचा.
असं असं पात बनलेलं आहे आणि बरोबर बोट त्याच मसल मेमरी बिल्ड झाली, बोट त्याच पद्धतीने वळतात. इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट ज्याचा जो पॅटर्न असेल, ज्याच्यात सगळ्यात जास्त थ्रिल भेटतो पहिल्यांदा तो त्या वाटेने फिरत चालतो. पण तुमचे ट्रिगर पॉइंट्स काय? अरे ठीक आहे, बघा रील्स बघा, बघितलेच पाहिजे, मनोरंजन झालंच पाहिजे, चांगल्या गोष्टी शिकल्याच पाहिजे, काही टाइम पासला पाहिजे, सिलेक्टिव्ह वेळेतच तुम्ही या गोष्टी केल्या पाहिजे. वाचन करताय, महत्वाच्या गोष्टी जिथे तुमचं आयुष्य सुधारणार आहे ती सोडून दिलं आणि रील्स स्क्रॉल करत बसले. हे एक उदाहरण आहे. असे तुमच्या आयुष्यात तुमचे काय ट्रिगर पॉइंट्स आहे हे तुम्ही स्वतः परीक्षण करा आणि ओळखा. आपण आपलं स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे. आपण स्वतःचे ट्रिगर पॉइंट्स ओळखले पाहिजे आणि एकदा ट्रिगर पॉइंट्स भेटले की त्या ट्रिगर पॉइंट्सला अवॉइड केलं पाहिजे. म्हणजे जसं की रील्स नोटिफिकेशन बंद करून ठेवा. इंस्टाग्रामचं नोटिफिकेशनच्या सेटिंग मध्ये जाऊन इंस्टाग्रामचं नोटिफिकेशन बंद करून ठेवा. मनाला सक्त बजावून सांगा, नाही मला तिथं नाही जायचंय. फास्ट फूड खायचंय, जे फास्ट फूड तुम्हाला आवडतं ना त्या गल्लीतच जाऊ नका, ते घरी आणणंच बंद करा. हे ट्रिगर ओळखा आणि याच्यावरती त्याच्याशिवाय मात करता येणार नाही. पॉइंट नंबर 2, टेक स्मॉल स्टेप्स. मित्रांनो, तुम्ही जर मला ब्लॉगिंग चॅनलवरती फॉलो करत असाल तर प्रणव मृणाल टॉक्स वरती फॉलो करत असाल तर काही दिवसांपूर्वी मी 60 days 6 चॅलेंजचा एक व्हिडिओ बनवला होता, ज्याच्यात 60 दिवसांकरता रोजच्या 6 चॅलेंजेस मी घेतल्या होत्या. चॅलेंजेस अशा होत्या: सकाळी लवकर उठायचं, व्यायामाला जायचं, पुस्तक वाचायचं, रोज व्लॉग्स टाकायचे, रोज रील्स टाकायच्या, म्हणजे सोशल मीडिया रोज पोस्टिंग करायचं. त्यातले 1-2 गोष्टी तर मला आठवत पण नाही काय होत्या काय नाही. धाडकन तोंडावर आपटलं होतं चॅलेंज मध्ये, नाही पूर्ण झाली माझ्याकडून. का? 1 by 1 स्टेप बाय स्टेप नाही, सगळं ओझं ऍट अ टाइम खांद्यावरती उचललं, एकही पूर्ण नाही झालं. सकाळी लवकर उठलो नाही तर जिमला गेलो नाही, ऑफिस टायमिंग वगैरे मॅच नाही झाले, डाएट होतं त्याच्यात, जिम करत नाही म्हणल्यावर 1-2 दिवसांनी मेंदूच म्हणला, रे तू जिमच करत नाही, तुझं डाएट करून काय उपयोग, डाएट बोंबललं, पुस्तक वाचायला टाइम नाही भेटला, असं सगळं एक ना एक साखळी लागत गेली ना, अशी उद्ध्वस्त झालं. हेच जर मी आधी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप छोटे छोटे पावलं उचलले असते, आधी सकाळी उठण्याचा प्रयत्न केला असता, ती सवय लावली असते, त्याच्यानंतर मग हळूहळू जिम मध्ये जाऊन थोडंसं ट्रेडमिल करून आलो, स्ट्रेचिंग केली, मग हळूहळू 1-2 डंबेल्स घेऊन वेट लिफ्टिंग केली. असं जर मी एक प्रवास चालू केला असता ना, आज माझ्या 6च्या 6 गोष्टी डन झाल्या असतात. डन. आज त्यातली एकही पूर्ण नाही होते. सो टेकिंग स्मॉल स्टेप्स इज ऑलवेज नेसेसरी. सो आधी छोट्या छोट्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करू. तिसरा पॉइंट, स्वतःला शाब्बासकी द्या. मित्रांनो, आपलं मन एवढं कौतुक असतं ना की त्याचा छोट्या छोट्या जरी गोष्टीतून तुम्ही कौतुक केलं ना की ते चप्पन इचकी छाती हो जाती आणि मग ते एक गोष्टी पॉझिटिव्हली करायला सुरू होतं. आता हे स्मॉल स्टेप्स घेतायत, एक गोष्ट पार करताय, एक गोष्टी जिंकल्यानंतर स्वतः हे प्रणव आज तू सक्सेसफुली हे करून दाखवलं, कॉंग्रॅच्युलेशन मित्रा, 21 दिवसापासून तू हे सक्सेसफुली करतोय, आता तुला त्याची सवय लागली. ही जी स्वतःला शाबासकी देतो, स्वतःची पाठ थोपटतो आणि त्याच्यानंतर जे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला आनंद होतो, पुढच्या सगळ्या गोष्टी चेंज करायला त्याला काहीच वाटत नाही. लिहून घ्या माझ्याकडून, त्याला काहीच वाटत नाही. त्याच्यामुळे छोटे छोटे स्टेप्स घ्या, त्यांना कंप्लीट करा. ते कंप्लीट झाल्यानंतर जो आनंद भेटतो आणि तुम्ही स्वतःला जो शाबासकी देतात, त्याच्यातून तुम्हाला बळ येतं, मोटिवेशन येतं, सेल्फ मोटिवेशन येतं. लोकांकडून पण मोटिवेशन घ्यायची गरज नाही राहत आणि तुम्ही पुढच्या गोष्टी मार्गी लावता. वळूया पॉइंट नंबर 4, एन्व्हायरमेंट कंट्रोल. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. हा पॉइंट चालू करायच्या आधी मला एक गाणं आठवलं, मी ते गाऊन दाखवतो. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आता याचा अपभ्रंश जर केला तर आम्ही बिघडलो तुम्ही पण बिघडाना, किंवा ही गाणं प्रॉपरली ओरिजिनली कसं आहे, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना, म्हणजे आम्ही पण घडलो तुम्ही पण घडाना. आता हे गाणं ऐकल्यानंतर डेफिनेटली तुमच्या माइंडमध्ये आलं असेल, एक मित्र दुसऱ्या मित्राला सांगतोय किंवा सवंगडी दुसऱ्या सवंगड्याला सांगतोय की मी पण घडलो तू पण घड, किंवा मी पण बिघडलो तू पण बिघड. राईट? म्हणजेच मॅन नोज बाय द कंपनी विच ही कीप्स. माणूस ज्या कंपनीमध्ये राहतो, जसा राहतो तो तसाच घडतो. इंस्टाग्राम वरती एक रील व्हायरल आहे, माझा प्ले एरिया आहे भवऱ्यांचा, त्याच्यात एक भवरा फक्त ठेवला जातो आणि 4-5 भवरे फिरून टाकतात, बेब्लेड ट्विस्ट करून टाकतात. ते 4-5 भवरे ज्या स्पीडनी फिरत असतात ना, ते बंद पडलेल्या भवऱ्याला धडकून त्याला पण फिरायला भाग पाडतात. खूप सुंदर रील आहे, जर तुम्ही पाहिली असेल तर तुम्हाला रिकॉल झाली असेल. पण त्या रील मधून आपल्याला काय शिकायला भेटतं? तुम्ही ज्या सहवासात राहता, तुम्ही ज्या वातावरणात राहता, तुम्ही ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहता, त्याचा इफेक्ट तुमच्यावरती 100% पडतो आणि त्या इफेक्टमध्ये एक तर तुम्ही घडणार किंवा बिघडणार. तुमचा स्वतःवरचा कंट्रोल डेव्हलप होणार किंवा निघून जाणार. दारू प्यायची थांबवायची आहे, सगळ्यात आधी सेल्फ कंट्रोल. पण मित्रच जर दारू पिणारे असतील, चल ना आजच्या दिवस काय होतं, थोडी पिऊन बघ, काय नाही बिघडत, चल पुढच्या 1 जानेवारी
1 जानेवारीपासून किंवा पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून आपण दोघं बंद करू. शक्य नाही मित्रांनो. तुम्हाला जर स्वतःवरती सेल्फ कंट्रोल आणायचं असेल आणि कोणती गोष्ट बंद करायची असेल, सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या एन्व्हायरमेंट वरती कंट्रोल करा. शेवटचा पॉईंट, सेल्फ अवेअरनेस. हा मला हा पॉईंट खूप आवडतो. इथे तुमची स्वतःशी गाठभेट होते, तुमची स्वतःशी मैत्री होते. आता ह्या पॉईंट मध्ये काय करायचंय, तुम्हाला जर्नल लिहायची आहे. नाही जर्नल पॉसिबल आहे. जर्नल म्हणजे रोजची दैनंदिनी लिहायची की मी आज दिवसभर काय काय केलं, मला काय काय सवयी मोडायच्या होत्या, त्या पॉसिबल झाल्या नाही झाल्या. किंवा एक हॅबिट ट्रॅकर बनवा. हॅबिट ट्रॅकरचे असंख्य टेम्पलेट्स तुम्हाला गुगलवरती, पिंटरेस्ट वरती, नाहीतर अजून कुठं चॅट जीपीटी वरती सगळीकडे भेट. मी तुम्हाला कोणतंच टेम्पलेट देणार नाही. माझं प्रामाणिकपणे तुम्हाला असं मत आहे, तुम्ही स्वतःची हॅबिट ट्रॅकरचं टेम्पलेट बनवा आणि स्वतः फॉलो करा. असं जर तुम्ही केलं तर स्वतः फॉलो करायला आणि ते कस्टमाइज करून वापरायला सोपं पडेल, कोणाचाही वापरण्यापेक्षा. सो एक तर हॅबिट ट्रॅकर बनवा किंवा दैनंदिनी जर्नल लिहायला चालू करा. त्याच्यात तुम्ही स्वतःला मॅप करता. आठवड्याच्या शेवटी मी किती दिवस माती खाल्ली, रागू नका, स्वतःवरती हेट नका करू. ठीक आहे यार, माणूस आहे, चुकच होत राहते, पण मला पुढच्या आठवड्यात एवढ्या चुका नाही करायच्यात, याची टॅली बनवा. राईट. आणि गोष्टी करायच्या आधी स्वतःला समजून सांगा. म्हणजे न कळतपणे तुम्ही मोबाईल उचलला, रील स्क्रोल करत बसले, एक पॉईंट येणार तुम्हाला ट्रिगर होणार, यार तू खूप टाइम घातलेला रील वरती, नको ना, करायचं नव्हतं ना तुला, खाली ठेवा. पण लगेच डिप्रेशन मध्ये ना, अरे यार शिट, मैंने बोला था मैं आज से फोन लेके स्क्रोल नहीं करूंगी, बट मेरे से नहीं. अजिबात नाही. होतो का माणसाकडूनच होणार. स्वतःला एवढं गिल्ट मध्ये नाही टाकायचं. ठीक आहे, झाली चूक, मी परत ही चूक नाही करणार. स्वतःला अवेअर ठेवणार आणि स्वतःशी बोलण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. मी तुम्हाला एक बोनस टिप देऊ का? वॉशरूम मध्ये जाताना फोन घेऊन जाणं अवॉइड करा. हेल्थ बिल्थ काय असेल नसेल ते मला नाही माहिती, ते तुमचं तुम्ही सॉर्ट आउट करा. तुमचे कारण तुम्ही शोधा. मी तुम्हाला सांगतो माझं कारण काय. तुम्ही जर फोन बाहेर ठेवून जर वॉशरूमला गेलात, यार लय भारी गप्पा होतात तिथं, खूप प्रश्नांचे उत्तर पण उलगडतात. उगाच नाही, काही काही ठिकाणी तिथं थिंकिंग स्टेशन लिहिलेलं असतं बाहेर. अवॉइड करा. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःशी बोलू लागता ना, स्वतःसारखा चांगला मित्र दुसरं कोणीच नाही. समजतंय? सो सेल्फ कंट्रोल आणि सेल्फ अवेअरनेस हे आयुष्यात ह्या 5 पॉईंट नुसार आणणं खूप महत्वाचं आहे. याचा आदर्श म्हणजे कोण आहे तुम्हाला माहिती का? आपले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडच्या पायथ्याशी होते. अफजल खानाला मारायचं पूर्ण नियोजन चाललेलं होतं, सगळं प्लॅनिंग चाललेली होती. त्यांना कळतं की राजगडावरती सईबाई राणी साहेबांची तब्येत खराब आहे. ते तिकडे जातात. तिथे पोहोचेपर्यंत कदाचित त्या ह्या जगात नसतात. ते सगळं उरकवतात. ते उरकून ते लगेच परत प्रतापगडाकडे येतात आणि भव्य दिव्य अफजल खानाचा वध करतात. ते दुःख कावटाळून नाही बसत. एखादा असला असता, यार माझी बायको गेली, यार मी संपलो, आता मी उभा कसा राहू, माझं मोटिवेशन गेलं, हे गेलं. ते परत प्रतापगडाला येतात, अफजल खानाचा वध करतात आणि 18 दिवसात परत पन्हाळ्यापर्यंत जातात आणि पन्हाळा कॅप्चर करतात. पार्टी नाही करत, जश्न नाही करत, सोहळा बनवत नाही बसत. आपल्यासारखे एखाद्या असते तर, एवढा मोठा औरंगजेबाला तो नडला होता, त्याला थांबवलं होतं, त्या अफजल खानाला मी मारलं म्हणजे, अरे मी तर महिनाभर नुसता पार्ट्यान पंक्त्यान जल्लोषच केला असता. शिवाजी महाराजांना माहिती होतं की दुश्मन गाफील आहे. दुश्मनाला माहिती की अफजल खान शिवाजी महाराजांना घेऊन जाणार आहे, म्हणून ते गाफील होते. त्या गाफिलीचा फायदा घेत त्यांनी दुश्मन मारीत अख्खा पन्हाळा कॅप्चर केला 18 दिवसांच्या आत. हे उदाहरण काय सांगतं? ना ते दुःखात जास्त वेळ बुडून राहिले, ना ते सुखात जास्त वेळ बुडून राहिले. त्यांनी स्वतः सेल्फ कंट्रोल, सेल्फ अवेअरनेस ठेवला आणि सगळं स्वराज्य शेवटपर्यंत एस्टॅब्लिश केलं. तुम्ही कोणत्याही मोठ्या लीडरचा आदर्श घ्या. तुम्ही शिवाजी महाराज घ्या, छत्रपती संभाजी महाराज घ्या, किंवा अजून कुठल्याही थोर पुरुषाचा आदर्श घ्या. सगळ्यात कॉमन गोष्ट जर तुम्हाला याच्यात काही दिसत असेल तर ती सेल्फ कंट्रोल. जन्म घेतलेला आहे माणसाचा, ह्या पृथ्वीवरती तुम्ही आलेले आहात. जर लाईफमध्ये काहीतरी करायचं असेल, काही दिवे लावायचे असतील, तर सेल्फ कंट्रोल हा खूप जास्त गरजेचा आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही चेंजेस वाटले असतील तर त्या पण सांगा. पुढचे व्हिडिओ कोणत्या टॉपिक्स वरती पाहिजे ते पण आम्हाला या कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करून सांगा. तुमचा जर कोणता मित्र असेल, मैत्रीण असेल, ज्याला सेल्फ कंट्रोलची खूप जास्त गरज आहे आणि माझ्या व्हिडिओनी जर त्याला फायदा होणार असेल तर प्लीज तो व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचवा. मी प्रणव चौधरी तुमची रजा घेतो. धन्यवाद.